आपल्या आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं म्हणून आपण ठरवलं होतं ना की सरळ सरळ त्या माणसाला पैसे द्यायचे आणि आपल्या अमृताला सोडवून आणायचं. का केलंस तू हे असं? स्वतःच्या मान अपमानाच्या लढाईमध्ये ती बिचारी पोरगी भरडली जाते. अमृता 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 परशु परशु काय झालं परशु? अमृता जन्मभरासाठी मला विकत घेतलंस तू परशु. इतके दिवस लोकांच्या सांगण्यावरून मी संशय घेत आलो तुझ्यावर. मला माफ कर परशु. रडायला काय झालं? अमृता अगं हे बघ तुझं घर आहे. घरात आहेस तू? घरी आली आहेस तू? रडू नको, घाबरू नको, आम्ही आहोत ना. मी आहे, बाबा आहेत, हत्याची आहेत ना. काय नाही होणार आता तुला. घाबरू नको, आहोत ना तुम्ही. हॅलो अमृता, कशी आहेस? रुपया पुरे रडू नको, आम्ही आहोत ना. आम्ही आहोत. अमृता रडू नको अमृता, रडू नको. कमिशनर साहेब, नाही अजून अमृता शुद्धीत नाही आले. खरं तर मी तुमचे आणि तुमच्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटचे मनापासून आभार मानतोय. तुम्ही जे काही केलं ते, हो तो माझा भाऊ होता, त्यानंच आणलं तिला. त्याला ही गोळी लागली आहे पण आहे ठीक आहे, तो सावरलाय. त्यामुळे मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती की जी काही चौकशी तुम्हाला करायची आहे ती नक्की करा, पण आज नको. उद्या सकाळनंतर जर तुम्ही पाठवलं तर बरं होईल. कारण हो हो बरोबर, अमृताही अजून शुद्धीत आलेली नाही आहे. त्यामुळे ओके, हो हो उद्या तुम्ही कोणालाही पाठवा, काही हरकत नाही. ओके. आता पुन्हा कसली चौकशी करायची त्यांना? पोलिसाला इजा झाली आहे ना म्हटल्यावरती सगळं पोलीस डिपार्टमेंट पेटून उठलंय. मोराजकरांवर गोळीबार झाला म्हणून सगळं. परशु कसा आहे? बरा आहे आता, शुद्धीत आलाय. आता चिंतेचं काहीच कारण नाही. मी काय केलं म्हणजे त्याचे उपकार फिटतील? दादा गेल्या काही दिवसात आपलं घर इतक्या विचित्र परिस्थितीतून जात आहे ना. अमृताचं अपहरण, सुमित्राचं ते विचित्र वागणं, अहिल्यावर गोळीबार, परशूचं जखमी होणं, सगळी उलथापालथच होऊन गेली आहे. आपल्या या घराला ना कुणाची तरी नजर लागली दादा. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, पण आता मी माझं घर असं विखरू देणार नाही. मी सुमित्राला चांगल्यातल्या चांगल्या सायकॅट्रिस्टकडे नेईन आणि तिला बरं करीन. तिला या घरात आणीन आणि तिचा मोडलेला संसार पुन्हा उभा करीन. एक सांगू, या सगळ्या धक्क्यांमधनं तू स्वतः सावरतोयस ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तेवढंच नाही, अहिल्याला राजकारणात इंटरेस्ट आहे ना. मी तिला राजकारणात मोठं नाव मिळवून देईन.
हा वाकणीच बोला. अभिनंदन, चांगली बातमी सांगितलीत. पेढे वाटा तिथे, मी येतो थोड्या वेळाने. काय झालंय दादा? वामन, एखादी चांगली गोष्ट घडली ना की त्या पाठोपाठ अनेक चांगल्या गोष्टी घडतात. मोराजकर शुद्धीवर आलेत. आपल्यापैकी कोणीतरी हवं आत्ता तिथे. वाकणीस आहेत आत्ता तिथे आणि मी जाईन थोड्या वेळानंतर. भाऊजी, आपली अमृता शुद्धीवर आले. चल दादा, लगेच चल. डॉक्टर अमृता, ती शुद्धीवर आली आहे, काही काळजी करू नका. चल. हां, पण एक मिनिट, तुम्ही आत्ताच तिला भेटायला जाऊ शकत नाही. मी तिला आत्ताच अँटी स्ट्रेस देऊन पुन्हा झोपवलंय. डॉक्टर पुन्हा झोपवलंय म्हणजे? म्हणजे ती मानसिक धक्क्याखाली आहे. आपण तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे या ट्रोमामधून बाहेर यायला. म्हणजे अजून धोका टळलेला नाहीये तर? मिस्टर किल्लेदार, काळजी करू नका, फक्त तिला थोडा वेळ द्या. येऊ मी? तसंच तुम्हाला काही वाटलं तर मला फोन करा. या, चला. मी सोडून येतो. माफ कर मला अमृता, माफ कर मला. आता आली आहे ना अमृता घरी. पण जे काही झालं ते माझ्यामुळेच झालं. कोणीतरी वैयक्तिक रागापोटी हे सगळं केलंय. असं नका बोलू. आता ना आपण कोणी मागच्या कुठल्या गोष्टींवर नको बोलायला, तरच यातून बाहेर पडू शकू. बरोबर, सगळे सावरतील पण मी नाही सावरू शकत. एक नालायक बाप आहे मी. अहो, 15 लाख मतदारांचा पालक आहे. पण माझ्या या मुलीला मी नाही वाचवू शकलो. माझ्या मतदारांना कसं वाचवणार मी? हे बघा, सारखं सारखं असं बोलून नका स्वतःला त्रास करून घेऊन. सगळं ठीक होईल. आली आहे ना आता अमृता घरी. इतके दिवस मी तुला बैठीला धरलं. मला जे काही हवं होतं ते मिळवण्यासाठी मी तुमचं देवपण पणाला लावलं. खरं म्हणजे नेहमी तू सगळ्यांची परीक्षा घेतोस, पण या वेळेला मी तुम्हाला परीक्षेला बसवलं. पण सगळा त्रास सोसून सुद्धा
माझ्या अमृताला तुम्ही सुखरूप परत आणलं, यात मला सगळं काही मिळालं देवा, सगळं काही मिळालं. माझ्या नरसिंहाची परीक्षा पाहिलीत तुम्ही. मी कधी उलट प्रश्न नाही विचारला तुम्हाला, पण यावेळी प्रश्न एका निष्पाप जीवाचा होता, म्हणून वागले मी अशी. क्षमा करा मला देवा, क्षमा करा. आणि या घरावर अशीच तुमची कृपादृष्टी कायम ठेवा. एवढंच मागणं आहे या म्हातारीचं. बाकी काही नको देवा, बाकी काही नको. ऐकलं का वनिता? नरसिंह किल्लेदारांनी माझ्यासमोर हात जोडले. पण अजून किती दिवस अशा लहान मुलासारख्या मानापमानाच्या गोष्टी करत बसणार आहात? पैसे मिळाले नाहीयेत अजून, त्याचा विचार करा. अगे येडे, पैसा कुठे जातोय? तो माझ्याकडेच येणार शेवटी. पण नरसिंह किल्लेदारांनी माझ्या समोर हात जोडले ही एकदम महत्वाची गोष्ट आहे. तो आता माझा गुलाम झाला. पण मला सांगा, काय केलत काय तुम्ही असं? काय केलं? अन्या पाक्या ऐकला काय मेले काय सगळे? ए शेट, तुम्ही? अमृता कुठे आहे? हे काय झोपली ती. इंजेक्शन दिले ना. तुम्ही इथं काय करताय शेट? जुन्या दोस्ताला भेटायला आलोय. माणसं जपायला आवडतात मला. काय काम होतं काय शेट? यायला तुझ्या पण लावायची आम्ही आणि आंबे खाणार तुम्ही. इंडिया आपण हलकट आहोत, हरामखोर आहोत, पण त्या हरामखोरपणाला आणि हलकटपणाला पण एक मर्यादा असते, एक सीमा असते, लक्षात ठेव. मला काय समजलं नाही शेट. काय समजलं नाही? समजलं गेलं चुलीत. पैसे पाहिजेत मला. शेट मी तुम्हाला फोन करणारच होतो शेट. यायला मी तुला फोन करायचो, माझा फोन कट करायचा आणि आता मला सांगतो वर फोन करणारच होतो. तुझ्या त्या फोनच्या रेंजपेक्षा मी लई फास्ट आहे बघ. तू नुसता फोन करायचा विचार केला, मी हजर झालो इथं. नाही शेट, मी तुम्हाला सांगणारच होतो फोन करून. सांगणार बिगणार गेलं चुलीत. इंडिया मला पैसे पाहिजेत. इंडिया शेट हे काय काढलंय शेट? पैसे कुठे ठेवले सांग. सांगतो शेट, पण तुम्ही डायरेक्ट म्हणजे नाही शेट मी शेट. इंडिया मला पैसे पाहिजेत. शेट बंदूक बाजूला ठेवा शेट. इंडिया पैसे कुठे आहेत? मी सांगतो शेट, पण तुम्ही बंदूक बाजूला ठेवा शेट. बऱ्या बोलानं पैसे दे. शेट असं करू नका शेट, बंदूक माझ्याकडे पण आहे. अरे नुसते हसून उपयोगाचे नाही, चालवायसाठी हिंमत लागते रे. शेट मी पण तुमचाच माणूस आहे शेट, तुम्ही असं करू नका शेट. पैसे पाहिजे. शेट बंदूक बाजूला. पैसे पाहिजे. पैसे कुठे ठेवले तू? पैसे कुठे ठेवले? इंडिया महिला पैसे कुठे आहेत? बोल. कुठे आहेत पैसे? कुठे आहेत? कुठे ठेवले? कुठे तू कोणाकडे दिले? इंडिया इंडिया महिला इंडिया इंडिया.
माझ्या जीवावर उठला रे तू. परशुराम किल्लेदार म्हणतात मला. येईल त्याचा एवढा मोठा गेम केला, उपयोग काय? पैसे तर नाही मिळाले मला, आणि पैसे कुठे ठेवले काय कल्पना नाही. सोडणार नाही रे, एक पैसा सोडणार नाही मायला. याची आई, बहीण, भाऊ, बायको कोण कोण कुठं कुठं आहे शोध घेतला पाहिजे. त्यांच्याकडेच असणार पैसा. काय करू आता मी? पैसे वा परशुराम, वा काय आयडिया सुचले मायला. पैसे गेले तर गेले, दादाला आता मूर्ख बनवतो की नाही बघ. त्याला असं दाखवतो की मी छातीवर गोळ्या झेलल्या आणि पोरीला वाचवले. चला त्यासाठी 2 गोळ्या. 2 कशाला, एकाच भागतय की. अमृता किल्लेदारला वाचवण्यासाठी स्वतः परशुराम किल्लेदारनी गोळ्याची. नाही, जॅकेट चांगलं आहे बाबा, लकी जॅकेट आहे. ते नाही खराब करायचं, कशाला पाडायची त्याला. अमृता, यो गेम फसला, यो नाही फसणार. तिथनं अमृताला घेतली आणि तडक घरी आलो. वा, मी विचार केला त्याच्यापेक्षा सुद्धा खूप हुशार निघालात तुम्ही. पण लक्षात ठेवा, ही दासी तुमच्या पायापाशी येण्यासाठी कधीपासून तयार आहे. कधीतरी आमचा सुद्धा विचार करा. करणार ग तुला राणी, लवकरच तुला दासी बनवणार मी. तुला सांगतो, वारात घेऊन येतो की नाही बघ रमावतीला. लोक घोड्यावर येतात, मी हत्तीवर येतोय. आणि तू सोंड्यातनं वरती यायचं माझ्याजवळ. अच्छा, पण मी लोकांसाठी मेलीये, त्याचं काय? हे बघ, तुला मारणार मी आहे की नाही, मग जिवंत पण मीच करणार परशुराम. आणि एक गोष्ट लक्षात ठेव वसंतराव. नाही, आभारी आहे हो तुमचा, आभारी आहे. नाही नाही, येण्याची तसदी घेऊ नका, कामाची माणसं तुम्ही. ठेवतो फोन ठेवतो. अरे अरे, कुणाचा रे फोन? आणि आता विश्रांती घ्यायची, त्रास नको करून घेऊ रे. काय ना आत्याबाई, या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यांचे आभार नको का मानायला? खरंच रे बाळ, किती माणसांना जोडतोस रे. परशू, हे शब्द ऐकायला सुमी हवी होती, म्हणजे तर तिने विश्वास ठेवला असता की मी निर्दोष आहे. मी जाणार आहे ना, उद्याच जाणार आहे मोदींच्या हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला. सांगणार आहे मी तिला तेव्हा, ज्याच्यावर तू एवढे आरोप करत होतीस ना, त्या परशुनीच सोडवलंय अमृताला. तुला सांगशील ग, ती येडी आहे, टपुरं फिरलेली, तिचा थोडाच विश्वास बसणार आहे. तू नको त्रास करून घेऊ. झोपतोस का तू? झोप बर. अरे तुला गरज आहे विश्रांतीची बाळा, झोप आता. आत्या, म्हणजे एकदम आठवलं म्हणून बोलतो. हा,
लहानपणी तू कशी अंगाई म्हणून झोपी घालायचीस, म्हणजे बामण्याला आणि दादाला. मी आता नुसतं असं लांब उभं राहून बघत बसायचं. आता कशाला रे उकरून काढतोस त्या गोष्टी? करायचं नाही, तुला दुखवायचं म्हणून बोलत नाही का मी. आता मला एकदम आठवण आली. आता एकदा अंगाई गीत म्हणून मला झोपवशील काय का? अरे लहान आहेस का आता? अगं किती बी मोठा झालो तरी आता तुझ्या समोर आयुष्यभर लहानच आहे मी. एकदा अंगाई गीत म्हण की, एकदा आत्ता पुरा कर की. दुखल तुला हळू. वेळ तुझी होत आली आहे. तुला माहित नाही तुझ्या बापाने पोलिसांना सांगून केवढी मोठी चूक केली आहे. आणि त्या चुकीची भरपाई आहे ना, आता तुला करायला म्हणणं झालं एक गेम खेळूया. बघू तर आपण कोण लई माज आहे ना तुला तुझ्या बापाच्या नावाचा. आता बघतो मीच तयार केलेल्या या घाणीमध्ये तुझं थोबाड हा इंदुलकर कसा काळ करतो ते. मम्मा लवकर, खूप भूक लागली आहे का मला. लवकर काहीतरी दे प्लीज. मम्मा आले रे. हे घे गरम गरम पोहे. वाव. मम्मा तुला माहिती आहे ना, सकाळी सकाळी मला किती भूक लागते. तू पण ना. कसं माहित असणार रे बाळा मला तुझ्या सगळ्या सवयी. तुला कधी काय लागतं हे सगळं जाणून घ्यायची संधीच दिली नाही तू कधी तुझ्या आईला. मम्मा टू गुड, मस्त झालेत एकदम. खरं सांगू मम्मा, हे बाहेरचं खाऊन खाऊन ना माझं पोट अगदी दगडासारखंच झालंय. हे असं घरचं खाणं आता मला पचेल का नाही जरा शंकाच वाटते. काय झालं, अशी काय हसतेस? तुझ्या पोटाला घरच्या अन्नाची सवय नाही
माझ्या पोटाला एवढ्या आनंदाची सवय नाही. तुला घरचं अन्न पचेल की नाही म्हणून शंका वाटतेय ना, आणि मला हा आनंद पचेल की नाही याची शंका वाटतेय. खरंच आर्यन, तू असं डायनिंग टेबलवर बसून आई भूक लागली आहे म्हणून मला हाक मारावी आणि मी तुझ्यासाठी असं गरम गरम खायला घेऊन यावं, स्वप्नच होतं रे माझं. आणि आज इतक्या वर्षानंतर हे स्वप्न पूर्ण झालंय. खरं सांगू, आता या क्षणी अगदी मरण जरी आलं ना तरी माझी काहीच हरकत नाहीये. मम्मा प्लीज, आता मरणाच्या गोष्टी करायच्या नाही, फक्त जगण्याच्या गोष्टी करायच्या, आणि तेही आनंदाने जगण्याच्या गोष्टी. हाय माय लकांच्या गप्पामध्ये आम्ही डिस्टर्ब केलं तर चालेल का? काय विचारणं झालं का छाना काका? सांग ना, काय झालं? युगंधरे, एक महत्वाची बातमी आणली. चांगली आहे का वाईट आहे हे आधी सांग. नाही, आता बातमी तशी चांगलीच आहे, पण बघ तूच ठरव कशी आहे ती. जरा सांगशील? नरसिंह किल्लेदारची पोरगी अमृता किल्लेदार सुखरूप घरी परत आली. गण्या, अमृता कुठे? मला नाही माहित नाही म्हणजे किती वेळ झाला इकडेस? मगासपासून इथेच आहे. अरे मगासपासून म्हणजे किती वेळ? नीट उत्तर दे ना. काय ग, उगाच कशाला ओरडतेस त्याच्यावर? काय झालंय? अमृता तिच्या खोलीत नाही, इकडे आली का? नाही, मी आता मगापासून इथेच बसलोय, इथे तर आलेली नाहीये. आणि खोलीत नाहीये म्हणजे कुठे गेली आहे? नाही, आत्याबाईंच्या खोलीमध्ये असेल का? मी बघतो. थांबा, मी जातो. जा जा, पळ पळ पळ. डोंट वरी, मी बाहेर जाऊन बघतो. हा, आमच्या खोलीत असेल का नाही तर? मग विचारतेस काय मला? जा आणि बघ, खात्री कर. डोंट वरी, मी बाहेर बघतोय. तुम्ही इथे आहात, मग अमृता कुठे? काय बडबडतेस आणि कसली धावपळ चालली आहे? अमृता आली होती का आपल्या खोलीमध्ये? नाही, पण तिच्या खोलीतून कधी बाहेर पडली ती? मला नाहीच कळलं. मी सकाळी उठले तेव्हा शेजारी नव्हतीच ती, म्हणून मी आपलं शोधतीये. तर आता काय काय झालं? बाहेर आहे का? नाही, बाहेर तर नाहीये. आमच्या खोलीत तर नाही. सिक्युरिटी इन्चार्ज कोण आहे? अमृताला बाहेर जाताना पाहिलं का? काय झालं? ते म्हणतात सकाळपासून गेटच उघडलेलं नाही. गुड, म्हणजे बाहेर कुठेतरी गेलेली नाहीये, घरातच असेल ना असली तर. मी बघतो. मी सुमिताईच्या खोलीत एका ते बघून येते. आत्याबाई, अमृताताई आली होती इथं? अरे गणेश, एवढ्यात कशी बाहेर पडेल ती? जरा 2-3 दिवस जाऊ दे, मग तुम्ही. अहो, ती तिच्या खोलीत पण नाहीये, हॉलमध्ये पण नाहीये. सगळे शोधतायत तिला. सगळे शोधतायत म्हणजे? वामन दादा, जानकीताई सगळे शोधतायत तिला. अरे चल चल बघूया. सुमिताईच्या खोलीमध्ये नाहीये. आत्याबाईंच्या खोलीत गण्या गेलाय पाहिला, पण इतका वेळ झाला अजून आला नाही म्हणजे कदाचित तिथेच असेल. अगं काय ग जानकी, गण्या काय म्हणतोय? कुठे गेली अमृता? मला वाटलं तुमच्याकडे तरी आली असेल म्हणून. नाही ना, मला आत्ताच कळलं म्हणून तर आले मी बाहेर. अरे, बागेत पाहिलंय का? वामन गेला होता, नाहीये तिथे. आणि मग गच्चीत? गणेश, गच्चीत जाऊन बघून ये. नाही, तू थांब, मी पाहते. सगळं घर बघितलंय 2-2दा, कुठेही नाहीये. जानकी कुठे? गच्चीत गेले. ओके, मी बघतो. एक मिनिट. जर ती तिथे विचार करत बसली असेल तर तिथेच बसू द्या, तिला त्रास देऊ नका. ओके. नाही, खाली घेऊन या आधी तिला. अगं आधी जाऊन बघतो तरी. आलोच.
इकडे बसलीयस होय? खाली अख्खं घर शोधताय तुला. हे अशी का बसलीयस? चल का रे, चल उठ, चल चल. घ्या, इथे बसल्यात बाईसाहेब आणि तिकडे आम्ही अख्खं घर दोनदा झटकलंय. बघ, आपल्या लाडक्या पुतणीची किती काळजी आहे त्यांना. नुसती पुतणी नाही, दादापेक्षा लाडकं आहे माझं हे पिल्लू. वेलकम होम बाळा. अगं सगळं घर डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत होतं बाळा. हात लावू नकोस मला. माझ्या जवळ जरी आलास ना तरी बाबा गोळी घालतील तुला. अमृता, जा इथून. असं काय करते? वामन दादा आहेत ते. नाही जानकी, चेहऱ्यावर काळा फडका असला ना तरी मी ओळखलंय. तू जा इथून. जानकी, जानकी मला इथून घेऊन चल. जानकी प्लीज मला इथून घेऊन चल. ए बाळा, जानकी, जानकी मला घेऊन चल.